त्याची परतफेड या 3 षटकामध्ये होईल की धामणन गुड्याचा संघ अविजय राहील हे मात्र या पुढच्या 6 षटकामध्ये बघणं गरजेचं राहील. रोहित, नक्कीच एक चांगली मॅच बघायला मिळेल. आजच्या दिवसाचा शेवट हा आनंदामध्ये, चुरशीने, रोमहर्षकतेने आणि पब्लिकचं पारणं फेडणारं अशा पद्धतीने होईल, व्हावा हीच सगळ्यांची इच्छा. नक्कीच किशोर पालांडे आणि विजय उपाले पंचांना सुद्धा शुभेच्छा, दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा. पहिला चेंडू आपटून टाकलेला चेंडू, हलकासा पॅडचा वेध घेणारा, नुसताच पुश झालेला आहे. विकेटकीपर स्वतः जाऊन तिथे चेंडू अडवत आहे. निर्धाव असा चेंडू. पतंगवाल्यांना जरासं मागे घ्या, नाहीतर ते मांजा असतो थोडासा त्रासदायक होतो. पंचांनी जरा थोडंसं लक्ष द्या. ते थोडंसं स्वयंसेवकांनी पण काइंडली लक्ष द्या. जास्त करून पंच सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही आहेत. पुढचा चेंडू मदन चांदे. आपटून टाकले चेंडू यावेळेला मात्र हेल्मेटवरती आदळलेला आहे, परंतु नो मॅचला म्हणजे ऑफच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव तर तिथे निश्चितच मिळणार आहे. एक धाव तर घेत आहेत तिथे. मदन एकदा रीचेक करायला लागलाय का बॉल त्याला? हा, पंच चेक करतायत. चेक करा जरा तिथे. प्रज्योतजी फिजिओ म्हणून जात असेल तर जाऊन या तिथून. ओके, ऑल, आय थिंक ऑल इज ओके. येस. तर चला, बिनबाद एक अशी सुरुवात 2 चेंडू नंतर. तर नक्कीच काही मॅन ऑफ द मॅच अजून बाकी असतील देण्याच्या, तर आयोजकांकडे नोट आहे त्याप्रमाणे दिल्या जातील. तिसरा चेंडू घेऊन येतोय मदन चांदेने. समोर आहे तो रिद्धेश. डावकुरा रिद्धेशला चांगला स्क्वेअर कट मारायचा होता. चांगल्या हाईटचा चेंडू, त्याच्या उंचीला शोभेल असा चेंडू, चांगल्या एलिव्हेशनचा चेंडू, चांगल्या नियंत्रणामधला चेंडू, परंतु बॅटला मात्र टच न करता चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा त्या पतंग येत आहेत मध्ये. यावेळेला मात्र बॉलर बॅटरमाला उंच टोला आणि तिथे पुन्हा एकदा कल्पेशांच्या हातामध्ये झेल येतोय. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला झेल देऊन तंबूमध्ये परततोय तो रिद्धेश, आणि रिद्धेश मात्र शून्यावरती तंबूमध्ये परततोय. डीजे एवढी सेक्शुअलिटी नसावी, एवढी ज्याच्यामध्ये काय म्हणतात ना, वल्गॅरिटी नसावी कॉमेंट्रीमध्ये. मित्र असाल सगळे, आपण त्यांचे मित्रच आहोत, परंतु नॉट पचेबल एनिवे. परंतु त्यांचा जो रिदम आहे, आवाजाची फेक आहे, त्याला मात्र दाद दिली पाहिजे. तर चला, एक गडी बाद होतोय. समोर आलेला आहे फलंदाज तो साहिल, आणि गडी मात्र बाद झाला आहे तो रिद्धेश. आणि मदन आणखी नवीन जोशामध्ये एक गडी बाद एक. यावेळेला पुन्हा एकदा चांगला पूल मारायचा प्रयत्न केलेला, परंतु नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू. कुठे फिल्डिंगला उभे करा तिथे चांगली फिल्डिंग करणार, विकेट किपिंग चांगली करणार, गोलंदाजी चांगली, आणि सुपर मास्टर आहे तो बॅटिंगमध्ये, असं तो मदन. पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. राईट आर्म विकेट मारा. आपटून टाकलेला चेंडू यावेळेला सुद्धा बॅटला चकून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपलेलं आहे. मला वाटतं एकच धावा आहे या षटकामध्ये, आणि नक्कीच धामणन गुड्याचा संघ तुम्हाला चिअरअप करणं गरजेचं राहील, कारण मुसाड चांदेवाडी संघानं कब्जा केलेला आहे या पहिल्या षटकामध्ये. रोहित, पहिला षटक फक्त 1 धाव आणि 1 गडी बाद, काय म्हणाल? अभि, तर नक्कीच दिलीप सर, आपण जर बघितलं तर कुठेतरी धाकधूक होती मदन आला तेव्हा, परंतु बघा मोठी मॅच आहे आणि या चषकावरती या टीमचं देखील नाव कोरलं जावं, किंवा यासाठी प्रयत्न गेले 2 दिवस देखील मदन आणि टीम सर्व करतायत. परंतु चांगले षटक म्हणावं लागेल. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपले जेवढा एक्सपिरियन्स आहे ना, तो एवढा मदनने या ठिकाणी यूज केला आहे आणि रोखून ठेवलं आहे, यात काही शंका नाही आहे. बघा, कमी धावा रिद्धेशसारखा मोठा खेळ रिद्धेशकडून अपेक्षा होत्या आयडियली जर पाहिलं तर दिलीप सर, कारण का मोठी स्पर्धामध्ये चांगले हिट रिद्धेशने लावलेत सर. नक्कीच नक्कीच. हे सुद्धा दोन्ही खेळाडू मोठेच आहेत, संदेश आणि साहिल. ओमचा पहिला चेंडू डावखोरावर कार्पेट पद्धतीने मारलाय चेंडू. ऑफच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफला गेलाय. चेंडू अडवला जातो अविनाशांच्या मार्फत, परंतु मैदानाच्या
बाउंड्रीवरती चेंडू अडून परत येणं, तोपर्यंत 2 धावा मात्र निश्चितच मिळतात. तर रोहित पहिल्या षटकामध्ये एकच धाव, परंतु मला अजूनही कुठेतरी अपेक्षा आहे की 22 ते 25 मध्ये धावसंख्या जाऊ शकते. आता कुणी करायची ही मात्र आपली अपेक्षापूर्ती कुणी करायची हे मात्र फलंदाजांच्या हातामध्ये आहे. कारण ओम सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करणारा आणि त्यानंतर नक्कीच अक्षय यांचं षटक असणार. त्यामुळे गोलंदाज मात्र जबरदस्त आहेत, भेदक गोलंदाज, परंतु फलंदाजी मात्र तेवढ्याच पट्टीची करावी लागेल. नक्कीच दिलीप सर, कारण का बघा आपण प्रेक्षक आहोत. यावेळी मात्र ऑन साईडला मारलेला चेंडू स्वतः ओम गेलाय, बघायचं धावचीची संधी आहे आणि यावेळी मात्र दुसऱ्या रनाच्या प्रयत्नामध्ये संदेश भोसले बॅक टू द पॅव्हिलियन, दुसरा गडी बाद होतोय, संदेश माघारी परततोय. दिलीप सर, आपण प्रेक्षक आहोत, आपण कॉमेंटेटर देखील आहोत आणि आपल्याला जेव्हा मॅच बघायला मजा येईल, जेव्हा स्कोर जास्त होईल, अतितटीची मॅच झाली की आपल्याला वन साइड गेम कोणालाच आवडत नाही, खेळणाऱ्यांना सुद्धा आवडत नाहीत, परंतु ते होऊन जातं आणि नक्कीच अपेक्षा आहे. कारण टफ टक्कर आणि त्यांच्यावरती कुरघोडी, ह्या 2-3 गोष्टी आहेत, ह्या आपल्याला अपेक्षित आहेत. कारण आपण अनुभवी प्रेक्षक आहोत आणि कॉमेडी तर करतोच आहोत. रोहित, नक्कीच सर, पारस सन्मान चिन्ह घेतलं. मी विनंती करेन आमचे एखादे प्रतिनिधी त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करा. शिवशक्ती चोरवणे हनुमंतवाडी टीमला. ओम यांचा पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू मारला आहे, चेंडू चाललाय या लॉंग ऑफला, चेंडू थोडंसं पंबल होतं तिथं क्षेत्ररक्षक आणि नक्कीच बघा रोहित नक्कीच डोळ्याची पापणी इकडे तिकडे व्हायची, आतमध्ये दुसरी धाव घेतली जाते. यालाच तर क्रिकेट म्हणतात आणि यालाच तर म्हणतात की आपण चपळतेने धावा जमवणं. थोडंसं पंबल, थोडीशी मिसफिल्ड आणि +1 धाव आलीच म्हणून समजा. तर धावसंख्या अजूनही कमजोर आहे, धावसंख्या अजूनही आहे ती 6 वरती, 2 गडी बाद 6. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू चकून विकेट किपरच्या हातामध्ये. ओम सुर्वे कमी वयामधला खेळाडू, डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज, जबरदस्त अशी फलंदाजीमध्ये माहीर. आणि नक्कीच आपण बघतोय वैभव सूर्यवंशी काल 175 धावा काढून भारताला फायनलचा विजेतापद मिळवून दिलं. असे ही नवीन मुलं, तरुण खेळाडू. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चांगला ऑफच्या दिशेने मारलाय. यावेळेला बघूया चेंडूवरती क्षेत्र थोडासा पंबल झालाय. यावेळेला मात्र चेंडूला तो खेळवतोय, परंतु चेंडू कधी येईल गोलंदाजाकडे ते काही सांगता येत नाही. आता मात्र चेंडू आलाय, दरम्यान 2 धावा तिथे मिळत आहेत. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 8. तर रोहित 22, 23, 24, 25 हा जो आपला आकडा आहे तो सध्या तरी असं वाटतं दुसरं षटकही समाप्तीवर आहे. धावसंख्या ती 2 गडी बाद 8. कधी पूर्णता होईल सांगू शकत नाही, तेव्हाच तर मजा येईल प्रेक्षकांना, युट्यूबद्वारे प्रेक्षकांना मैदानात येईल. पुढचा चेंडू यावेळेला पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला आहे, निश्चितच एक धाव मिळणारच आहे तिथे. 2 गडी बाद 9. 9 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकं संपलेले आहेत. 12 चेंडूमध्ये 9 धावा जमवलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 2 गडी बाद 9 धावा जमवलेल्या आहेत. रोहित, 6 चेंडूमध्ये किती गडी बाद, किती धावा जमवू शकतील अंदाजे? नक्कीच मला वाटतं आता शेवटचं षटक आहे अभि शिंदे यांच्याकडे किंवा अक्षय चांदे, हे 2 दावेदार गोलंदाज आहेत. पाहणं गरजेचं आहे. माइट बी चान्सेस जास्त आहेत. बघा अभि शिंदे यांच्या हातामध्ये बॉल विसावला आहे. कॅप्टनने यांना सांगितलं की या तुम्ही आणि षटक हाताळा, परंतु ॲटलिस्ट मला तरी वाटतंय आता धावा झाल्या आहेत सर 9. या शेवटच्या षटकामध्ये ॲटलिस्ट मला तरी वाटते 20च्या आसपास अंदाज आहे. दिलीप सर, नक्कीच गोलंदाज बदली आहे, फलंदाजाला सुद्धा एक चान्स मिळू शकतो म्हणू शकतो. 9 धावा झालेल्या आहेत, 11 धावांचा अपेक्षा आहे. रोहितच्या वाणीतून आलंय की गोलंदाज तेवढ्या धावा देऊ शकतो, फलंदाज तेवढ्या धावा घेऊ शकतील, परंतु पहिल्या फटकावरून काय तसं वाटलं नाहीये. खूपच छोटी छोटी चिल्लर, आता 1 रुपये 2 रुपये 10 पैसे वगैरे काय गोष्टी फार कमी झालेल्या आहेत, तशा पद्धतीचा हा फटका. आणि धावसंख्या दुहेरीमध्ये पोचलेली आहे आणि धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 10. रोहित, नेमकं काय चुकलं असेल? चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, की एक मानसिक दडपण असेल? या चेंडूच्या नंतर तुम्ही सांगा की मानसिक दडपण असेल, आणि जर मानसिक दडपण असेल तर ते अचानक का आलं? कारण जोश असायला पाहिजे होता. एवढी ढेपाळलेली फलंदाजी का झाली असेल ह्या चेंडू नंतर सांगा रोहित. पुढचा चेंडू यावेळेला मात्र आमचं बोलणं ऐकलेलं आहे. डी पायलीच्या डोक्याच्या वरून चेंडू मारलाय,
पंचाचा इशारा येतोय 6 धावांचा. यस पंच 6 धावा ना, पुन्हा एकदा चेकबॅक करताय का? यस 6चा. आणि धावसंख्या झालेली 16. तरी सुद्धा रोहित तुम्ही कॉमेंट्स द्या की का कमजोर बॅटिंग झाली आतापर्यंत. नाही नक्कीच कुठेतरी सर मला असं वाटतंय की पहिलं षटक जेव्हा होतं रिद्देश आणि संदेश यांनी कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट किंवा पहिलं षटक चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे विकेट्स गमावल्या आणि ते दडपण ते प्रेशर कुठेतरी बिल्ड झालं आणि त्याचाच खामियाजा या ठिकाणी भुगतावा लागतो. परंतु आत्ता मात्र तो फलंदाज खेळतोय, चांगली कामगिरी करतोय, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून यशांच्या मागे थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होते. तिथे नाना आहेत प्रदीप चांदे, त्यांनी बॉल अडवलाय आणि थ्रो केलाय वाईटचा. हा पंचांचा स्वतःचा रिव्ह्यू आहे वाईडचा. वाईड चेक करा म्हणून सांगतायत की तो चेंडू वाईड आहे का चेक करा थर्ड अंपायर. तर जरा नजर मारा थर्ड अंपायरनी. संतोष उतेकर चेक करतायत. तर नक्कीच हा सामना मात्र एका षटकारानं थोडासा ओलावा दिसायला लागलाय, परंतु जी अपेक्षा आहे पब्लिकला 25+ असायला पाहिजे होती तिथपर्यंत किती पोचतील हे सांगणं कठीण आहे. धावसंख्या आहे ती 17 आणि अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू सुद्धा काय असेल तर सांगता येत नाही आहे. काउंट आहे पंच फेअर डिलिव्हरी. यस फेअर डिलिव्हरी. यस 4 चेंडू संपलेले आहेत. रोहित हा डॉट बॉल आहे. डॉट नाही आहे. धाव घेतली का तिथे? एक धाव घेतलेली आहे ना. धावसंख्या झालेली ती 17. यस 17 धावा झालेल्या आहेत. बघूया थांबा पंच पंच 1 मिनिट फक्त बॉल चेक करा एकदा. 3 बॉल झालेत. हा 3 बॉल पहिल्यावरती 22, दुसऱ्यावरती षटकार, तिसऱ्यावरती आताची 1 धाव. 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती 17. रोहित फास्ट कॉमेंट्स किती स्कोर? सर आता तर वाटतंय 25च्या आसपास जाऊ शकतंय. पुन्हा एकदा बघा काय होतंय. आणि या ठिकाणी मात्र गडी गमावला जातोय, गडी बाद होतोय. स्ट्राईक दिले ती म्हणजेच ज्या फिल्डरने षटकार मारला अक्षयला, नवीन आलेला फलंदाज प्रथमेश उर्फ माफ करा साहिल. साहिल आणि प्रथमेश अशी जोडी आहे. तर साहिल खेळतायत स्ट्रायकर एंडला एका षटकारानिशी आणि साहिलला स्ट्राईक दिले या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं आता बॉल झाले 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 17 वरती आहे. पुन्हा एकदा अभिचा पुढचा चेंडू, मोठा फटका आहे. बघायचंय काय होतंय. चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय, प्लॉट मध्ये सीमा रेखा पार. 6 धावा षटकार. चलेला आहे तो 23 वरती आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. आपलं प्रेडिक्शन जवळ आलेलं आहे. पुढचा चेंडू यावेळेला पॅडवर आदळलेला चेंडू. 1 धाव तर निश्चित मिळणार. दुसरी धाव पळून काढायचा प्रयत्न होतोय का, परंतु ती धाव तिथे मिळणार नाही आहे. रनआउट होणार आणि 24 अशी अंतिम धावसंख्या आहे. 3 षटकामध्ये 25 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. जो अंदाज होता संतोषजी आम्ही वर्तवलेला तिथपर्यंत पोहोचलेला आहेत आणि त्यानुसार कशी काय कारवाई होईल पुढच्या 3 षटकामध्ये बघायला मिळेल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. 3 षटकामध्ये 25 धावांचं आव्हान. DJ
असेल तर एक दोन लाईन ऐकवण्याचा प्रयत्न करतो. अरे रागानं का रागानं बघतोस, अरे रागानं का रागानं बघतोस, तुझी दांडी ही उडवली वागानं, तुझी दांडी ही उडवली वागानं. नक्कीच नक्कीच रोहितजी उतेकर यांच्याकडं खूप वेगवेगळ्या कला आहेत आणि त्यातलं जे का प्रात्यक्षिक आपण बघितलं होतं दरम्यान अजितदादा उतेकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपण घेऊन जातोय 3 षटकामध्ये 25 धावांची गरज असणाऱ्या मुसाड चांदेवाडी संघाकडे आणि धामनंद गुड्याचाड विरुद्ध मुसाड चांदेवाडी सेमीफायनलचा सामना. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यातील विजेता संघ अर्थातच जाणार तो फायनलमध्ये. रोहित, या ठिकाणी स्पर्धेनिमित्त आदरणीय सन्माननीय अक्षय ढोणे दादा या ठिकाणी हजर आहेत. त्यांना विनंती असेल मंचावर यावं. पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाठवला, प्लॉट मध्ये छे की दरकार, गेंद चीरती हुई सीमा रेखा पार. षटकार डीजे. मदन चांदे, का मला 15 गावचा सितारा म्हटलं जातं हे या ठिकाणी सिद्ध करतोय मदन. चांगला चेंडू होता बघा, हलकासा प्रयत्न, हलकासा प्लेट केला. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार, हे एखाद्या चांगल्या क्रिकेटरचं लक्षण असतं. याच प्रकारे बघा मदनने बघा यावेळी चांगला चेंडू थोडासा वाईट यॉर्कर पाहिला, हलक्याच्या हाताने ढकलला आणि कोणती धाव नाहीये. धावसंख्या फलकावरती बिनबाद 6 वरती. आव्हान ठेवलंय पुढचा चेंडू रितेशचा. यार मात्र पुन्हा घुमा केक दिया है, सीमा रेखा पार, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क. 6 रन की. आपण मंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आमचे रामदास ढोणे नांदिवली गावचे, त्याचप्रमाणे चेतन ढोणे आणि आमचा संघ नांदिवलीचा स्वर्गीय राकेश दादा ढोणे यांच्या माध्यमातून हे सर्व ढोणे परिवार या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून जोडले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत श्री कालभैरव चषक 2026 मध्ये. पुन्हा एकदा यावेळी मात्र पाहिलं तर ऑन साईडला मारलेला कार्पेट पद्धतीमध्ये चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मदन चांदे आणि अक्षय चांदे या दोन भावांच्या जोडीच्या माध्यमातून 2 धावा जर काउंट केल्या धावसंख्या आली 14 वरती. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. 14 मध्ये 11ची गरज आहे. बघायचं आहे काय होत आहे. पुन्हा एकदा रितेश तयार, राईट मध्ये विकेट मारा मदनसाठी. मोठा फटका आहे, बघायचं आहे काय होत आहे. जेल खाली फिल्डर आहे का आणि कॅच ड्रॉप केलाय. आजच्या दिवसामध्ये प्रजोजी हा मदनचा दुसरा जेल सोडलाय. बघा आजचा पहिला चेंडू स्पर्धेमधला मदनचा कॅच उडाला होता, ती देखील कॅच ड्रॉप आणि आता देखील कॅच ड्रॉप. आणि मी वारंवार मदन यांना सांगतो पहिला बॉल मित्रा प्लेट कर, जाऊ दे एक बॉल डॉट गेला काही फरक नाही पडत आहे. आणि तिथे देखील मदन वारंवार अशा रिस्क घेतो तर आपले हार्टबीट्स वाढतात. या ठिकाणी बघा पाली गावचे सुपुत्र योगीजी शिरवले उर्फ पप्प्या यांच्याकडून मात्र मदनच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज आहे. मॅच ऑन. 13 चेंडू 10 धावांची गरज. स्विच हिट and out of the park. Magnificent. Yes Bank maximum 6 रन केली.
पतंग खेळणारे आमचे लहान खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल आपण ग्राउंडच्या बाहेर जावं. बघा या 6 धावांच्या जोरावरती आता मात्र मॅच जवळजवळ विजयाच्या बाजूने झुकलेली आहे आणि 4 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. आणि नवीन आलेला गोलंदाज प्रथमेश उर्फ भाई यांना आपण बघतोय, रोखून ठेवण्याचं काम केलं जाईल, परंतु जितक्या रिक्वायरमेंट होत्या त्याच्या जवळ जाऊन पोचलेले आहेत टीम मुसाड. आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज मदन चांदे यांना आपण बघतोय. चांगल्या प्रकारचा चेंडू टोलवला आहे ऑन साईडला. 1 धाव कंप्लीट, एका धाब्यावरती समाधान मानलं जात आहे. आता मात्र रिक्वायरमेंट 11 मध्ये 3. स्ट्रायकर एंडला अक्षय चांदेची एक रील देखील व्हायरल झाली होती की यॉर्कर जो बॉल येतो त्याला कसं खेळायचं, तर डावा पाय आगे पुढे घ्यायचा आणि सीधा घुमाने का, डावा पाय पुढे घ्यायचा आणि सीधा बॉल घुमा देने का, 6 रन के लिए. पुन्हा एकदा रत्नेश टू अक्षय असा मारा केला जातोय. याला मात्र ऑन साईडला फटकावण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॅटचा बॉलचा संपर्क नाही, बॉल सर्व विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडूची देखील सांगता केली जाते. आपले स्वयंसेवक आपण कुठेही जायचं नाहीये. ही मॅच पूर्ण झाल्यावरती आपली एक शॉर्ट मीटिंग होईल. उद्याच्या दिवसाचं काय आढावा आहे, कशा प्रकारे वाटचाल करायची याच्यावरती टीम डिस्कस होईल आणि आपण सर्वांची रजा घ्यायची आहे. पुढचा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न, यावेळी मात्र कॅच आहे आणि झेल होणार यात काही शंका नाही. पहिला गडी बाद, अक्षय चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे, होऊन जाऊ दे. चला मॅच लगेच कंप्लीट करा. दोन्ही टीमचे खेळाडू टाइम वेस्ट थोडंसं कमी करा, कारण का मला वाटतं जवळजवळ विजयाच्या बाजूने पुढे जाताना टीम, परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. टीम डिस्कस होणार यात काही शंका नाही आहे, परंतु आजचा दिवस सूर्याचा अस्त देखील होतोय. पुन्हा एकदा थोडंसं फील्ड फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश तयार, जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप. नवीन आलेला बॅटर मैदानामध्ये ओम सुर्वे, अपकमिंग स्टार. ऑन साईडला मारलेला फटका बघायचा आहे, चेंडू सीमा रेखापार, 6 धावा आणि पहिल्या